नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक भन्नाट अशी रेसिपी. बघतच असाल तुम्ही काय आहे हे, चिकन आहे का मटण आहे असा विचार करत असाल, पण काहीच नाही आहे याच्यातलं. चिकन पण नाही आहे आणि मटण पण काय नाही आहे, पण दिसतं मात्र भारी रस्सा आणि त्यात फोड कशाची तरी. तर बघा मी ही फोडं कशाची तयार केलेली आहेत ते. तर काय केलेलं आहे, मी ओला हरभरा घेतलेला आहे, म्हणजे हिरवा हरभरा घेतलेला आहे, मस्तपैकी भरपूर असा घेतलेला आहे. आणि तो मिक्सरमध्ये मी घेतलेला आहे. मिक्सरमध्ये टाकून त्याचं मी बारीक काय करणार आहे ते बघा, पेस्ट करणार आहे. मिक्सरमध्ये घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे हिरवा हरभरा. त्यामध्ये टाकणार आहे मी तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण, अजून काय नाही, हळद एवढंच टाकणार आहे. मीठ पण टाकणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी सगळं टाकणार आहे ते. आणि त्यानंतर काय करणार आहे मी, कोथिंबीर वगैरे सगळं टाकणार आहे. कोथिंबीर या पदार्थासाठी भरपूर वापरायची आहे, म्हणजे चवीला खूप छान लागते. म्हणजे जास्त या हरभऱ्याचा म्हणजे म्हणजे ओला वास असतो ना, तो येणार नाही. जिरे पण मी टाकलेले आहेत. तीळ पण थोडंसं टाकू शकता टाकायचे असतील तर, कारण मी वाटणामध्ये टाकणारच आहे, त्यामुळे मी ह्याच्यात टाकलेले नाही आहेत. तिखट पण टाकायचं आहे. तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा मिरची पण टाकू शकता. तुम्हाला अजून काही मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता, कारण आपण वाटणामध्ये पण बऱ्यापैकी टाकणार आहे मसाले. हे आता मिक्सरचं टोपण लावलेलं आहे आणि मी आता बारीक करून काढलेलं आहे. बघा याची पेस्ट खूप छान तयार झालेली आहे. एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. थोडी एकदम गरबी राहिली तरी पण चालू शकते. त्यानंतर काय करायची, ती पेस्ट एका ताटामध्ये काढून घ्यायची. सगळी पेस्ट काढून घ्यायची. थोडीशी पातळ झालेली आहे, कारण माझे हरभरे मी धुतले होते डायरेक्ट, आणि डायरेक्ट मग मी लगेच मिक्सरला लावले. तुम्ही जर सोकवून थोडंसं धुवून जर पाणी निथळत ठेवलं तरी ते थोडं ड्राय होईल, आणि थोडे ड्राय झालेलंच बरं, म्हणजे बेसनचं पीठ अगदी कमी व्हावेल. आता माझं हे थोडंसं पातळ झाले, त्यामुळे मला बेसनचं पीठ जास्त घालावं लागेल. तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला बेसनचं पीठ, कारण आता आपण सगळंच घातलेलं आहे, त्यामुळे दुसरं काही घालायची गरज नाही आहे. बेसनचं पीठ म्हणजे ओला हरभरा आणि वाळला हरभरा एकत्र झालेला आहे. तुम्ही म्हणाले यात काय वेगळं दाखवलेलं आहे, पण खायला चवीला खूप छान लागतं. तुम्ही ह्याची भाजी डायरेक्ट तळू पण शकता, आणि आता मी ही प्रोसिजर करणार आहे ती तुम्ही करू शकता. त्याची आमटी पण छान लागते. आता काय करायचं, हे सगळे आपलं बेसनचं पीठ घालून तयार झालेलं आहे. त्यानंतर काय करायची, आपली ही चाळणी घ्यायची, मोदक पात्र म्हणतो आम्ही त्याला, चाळणी म्हणता कोण कोण. चाळणीमध्ये काय करायचं, तेल लावायचं चाळणीला, आणि त्या पेस्टचं काय करायचे, असे सांडगे तोडून घ्यायचे आणि असे ओबडधोबडच तोडायचे, गुळगुळीत करत बसायचं नाही. ओबडधोबड असे छान सांडगे तोडून घ्यायचे. बघा मी पण मोठे मोठेच टाकलेले आहेत. छान दिसतं असं, म्हणजे छान लागतं ते मोठे मोठेच भाजीमध्ये. पटपट आपण असं सांडगे टाकून घेऊया. आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी मी दाखवत असते. मला आवडतात असं वेगवेगळं शोध लावायला, पण ते खूप छान लागतं. आणि मी अजून सांगते, मी सगळे पदार्थ टेस्ट करूनच अपलोड करत असते. हे पण भाजी खूप छान झाली होती. तर ठीक आहे, आपले सांडगे तोडून झालेले आहेत. त्यानंतर काय होतं, गॅसवर मी पातेलं ठेवलं होतं पाण्याचं, आणि ते उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ते काय करायचं, आपण जी चाळणीमध्ये सांडगे तोडलेले आहेत ना, ते त्याच्यावर ठेवायची आणि झाकण लावायचं मस्तपैकी. एक 15 मिनटं लागतील शिजायला, पण एक थोड्या वेळाने एकदा चेक करायचं, पण 15 मिनटात शिजून जातं, पण जास्तीत जास्त 20 मिनटं लागतील. तर चला हे छानपैकी शिजू दे. ह्याच्यावर झाकण लावूया आपण. झाकण लावून त्याच्याकडं आता शिज म्हणायचं त्याला. आपण आता तोपर्यंत रश्श्याची तयारी करूया. रश्श्यासाठी मी जास्त काही घालणार नाही आहे. आपलं नेहमीप्रमाणेचं खोबरं टाकणार आहे, म्हणजे खोबरं तर असणारच आहे. त्याच्या आधी तीळ घेणार आहे, थोडेसे धने घेणार आहे आणि जिरे घेणार आहे. हे सगळं आधी मी भाजून घेणार आहे सेपरेट. कढई गरमच आहे, त्यामुळे जास्त काही हे करायला लागलेलं नाही आहे मला. आधी हे सेपरेट भाजून घेणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, खोबरं आणि हे छान मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. म्हणजे हे वाळलेलं जर एकदम एकत्र बारीक छान होतं. त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण आपण टाकू शकतो. तर मी तसंच केलेलं आहे. आधी मी लसूण, तीळ, धने आणि जिरे बारीक केलेले आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहे कोथिंबीर आणि लसूण टाकलेलं आहे. आता ह्याची पेस्ट छान पाणी टाकून केलेली आहे मी. आता आपण एकदा चेक करूया आपले ते हे तयार झालेत का, चण्याचे आपण सांडगे टाकले होते ते तयार झालेत का. तर नाही, अजून थोडंसं शिजलं पाहिजे, कारण अजून हिरवंगारच दिसत आहे. तर अजून थोडंसं शिजू दे.
ओके, तोपर्यंत आपण आता रस्सा तयार करून घेऊया. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करणार आहे, म्हणजे आता फोडणी टाकणार आहे. तेल थोडंसं चढतच टाका, कारण रश्श्याला तेल जरा जास्त असलं ना चांगलं लागतो आणि बघायला पण लय भारी वाटतं बघा. नुसता असा लाल लाल भडक रस्सा असतो तो. आता मी जिरं टाकलेले आहेत, मोहरी टाकलेली आहे आणि कांदा पण टाकणार आहे, कढीपत्ता पण टाकणार आहे. हे सगळं छान भाजून घ्यायचं. कांदा आहे त्यामुळे कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आपला नेहमीप्रमाणे ब्राऊन, गोल्डन ब्राऊन वगैरे वगैरे होईपर्यंत. आम्ही म्हणतो तांबूस रंगाचा किंवा लालसर रंगाचा. करपवायचा नाही, नाहीतर करपून ठेवशील. ठीक आहे, चला तर आपण हे चांगलं असं भाजून घेऊया. त्यानंतर आपल्याला जो मगाशी पेस्ट केलेली आहे ना आपण मसाल्याची आणि खोबऱ्याची, ती आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि ॲड करताना एकदम तडतड तडतड अंगावर उडू शकतं. तर ठीक आहे, हळू होता आणि लांब सरा, नाहीतर भाजू शकतं अंगाला. ठीक आहे, हे छान आता तेलात भाजून घ्यायचं. हिरवा म्हणजे जो टाकलेला आहे तो वाटण आहे ना, ते पण चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर आपण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहे. त्यानंतर आपण ॲड करायचं आहे तिखट मसाला म्हणजे चटणी. हे सगळं त्याच्यामध्ये परत चांगलं भाजून घ्यायचं. हिंगपूड असेल तर हिंगपूड पण टाकू शकता. हे सगळं परत चांगलं भाजून घ्यायचं. याला पण परत तेल सुटलं पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे. आणि मोठ्या गॅसवर नाही भाजायचं, बारीक गॅस करायचा आणि छान भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, मीठ पण लागलंच टाकलं, थोडंसं टाका, कारण आपण ते मिश्रण केलेलं आहे ना, ते सांडगे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये अगदी थोडं टाका, नंतर आपण पाणी टाकल्यानंतर टाकू शकतो. हे चांगलं आधी भाजून घ्या, म्हणजे मीठ टाकल्यावर कसं जरा मसाला चांगला लगेच भाजला जातो, म्हणून आधी थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये रश्श्यामध्ये अगदी गरम पाणी ओतायचं आहे. अजिबात गार पाणी ओतायचं नाही. गरम पाणी ओतलं की मसाला लगेच शिजतो पण आणि कट पण चांगला येतो. तुम्ही बघू शकता मी गरम पाणी ओतत आहे आणि लगेच हलवत पण आहे. आणि तर चला, अशा प्रकारे आपला हा रस्सा तर तयार झालेला आहे. चांगली उकळी द्यायची फोडून आणि मग पुढची प्रोसिजर बघा.